हे पुढं कोण आहे मला बघू दे. थांब पुढं बघू दे कोण आहे. सावचेत घ्या, सावचेत घ्या. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आता सकाळची वेळ आहे, जवळजवळ 8:30 वाजलेत. आणि विषय म्हणजे काळजाचा विषय आहे आज. आज आमच्या गावच्या MPL म्हणजे मारल प्रीमियर लीग असा क्रिकेटचा एकदम जंगी सामना होणार आहे. आणि त्यात कोण विजेता होणार आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर बघूया, आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत राहा, खूप धमाल येणार आहे. तर चला पहिला ग्राउंडवर जाऊया आणि तिथे बघूया. आपली पब्लिक सर्व जमले आणि ओपनिंगचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे. तर जाऊया आपल्या ग्राउंडवर आणि काय नियोजन केलेलं आहे पोरांनी ते तुम्हाला नक्कीच दाखवणार. तर चला, पब्लिक बघा पहिला किती आहे. तो पब्लिक बघा किती आहे, भरला आहे ग्राउंड. आणि या इकडं आपला नियोजन म्हणजे ट्रॉफी आहेत, बाजूला DJ कार्यक्रम आहे. ओपनिंग चालू झाले आणि आपण इकडे करतोय. येऊ पुढे पब्लिक. तर मित्रांनो, आपला कार्यक्रम तर तिकडे चालूच आहे. तोपर्यंत तुम्हाला आमचा जो प्रीमियर लीग मारल प्रीमियर लीगचा जो बॅनर आहे त्याच्यावरती तुम्ही टीम बघू शकता. आणि हे सामने असे आहेत जे लहानापासून मोठ्यापर्यंत खेळवले जाणारे प्लेयर आहेत त्याच्यात. आणि खूप धमाल येणार आहे, कारण काही प्लेयर अनुभवी तर काही अनुभव येता येता आलेले प्लेयर आहेत. आणि ट्रॉफ्या बघताय तुम्ही, प्रथम ट्रॉफी आणि द्वितीय ट्रॉफी आणि बाकीचे मॅन ऑफ द मॅच, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन अशा सुद्धा ट्रॉफ्या आहेत. आणि आपला स्टेज बघताय, पब्लिक तर येणार आहे, अजून आत्ता चालू झालाय. आणि विषय म्हणजे आपला पब्लिक बघा, जो टीममध्ये खेळणार आहे, अलग अलग जर्सी घालून जे प्लेयर आहेत त्यांचा तुम्ही नंतर जेव्हा मॅच चालू होणार त्याच्यानंतर टप बघायची जाम मजा येणार आहे. असा आपला खूप खतरनाक असा सामना रंगणार आहे आज. आणि त्याचा विजेता होणार कोण ते तुम्हाला शेवटी समजणार. आत्ता कोण विजेता होणार ते मी नक्की सांगू शकत नाही. भावमा बघताय तुम्ही, भावमा भावमानी पण जर्सी घातले. बोलू आहे, बोलू आपल्या टीम मधला आहे, धमाल आहे ना. आज राडाच होणार. बबड्या आलाय, कालपासून टी शर्ट घालून फिरताय बबड्यात. कालपासून तोच टी शर्ट आहे त्याचा. आणि ही टीम, तुमची टीम कोणती? बापदेव 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 काय काय बापदेव बापदेव ब्लास्टरची टीम आहे. आणि तुमची शर्विल बॉईज. ह्या टीमचाच आम्ही आतुरतेने वाट बघतोय, कारण ह्या टीमला नक्कीच आम्ही हरवण्याचा प्रयत्न करू. बाबा च्या गावात ही टीम तर ग्रुपनीच फिरताय. तुमची टीम कोणती आहे? यज्ञ 11. यज्ञ 11 चे प्लेयर आहेत ते सर्व. यज्ञ 11 चे प्लेयर आहेत ते सर्व. आणि एकजुटीने आता बाकीचे प्लेयर बघा इकडे तिकडे भटकतात. यज्ञ 11 चे प्लेयर बघा, तुम्हाला असे इकडे तिकडे भरकटणारे दिसणारच नाही. म्हणजे त्यांचा लय मोठा खेळ आहे. तू उठलास? अरे मग तू कसा भरकटलास? तू बघ त्यांच्यात जा, तो बोलवता आया 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 आवाज देतात प्रत्यक्षात प्लेयर. म्हणजे प्लेयर भरकाटून देतात ना यज्ञ 11 ना.
यज्ञ लिहून ते बघ तुमची टीम कुठं आहे म्हणजे नियोजन लय बेकार आहे यांचा असं आहे. पहिला होणारा सामना कोणाचा आहे म्हणजे सर्व टीम वारीच आहो तुम्ही. आमचीच मला वाटतं टीम कुठेतरी भरकटले. टीम कोणती आहे तुमची सर्वेश ना सर्वेश फायटरची टीम आहे आणि ते पण ग्रुपने आहे. बाकी तिकडे यज्ञ 11 पण ग्रुपनेच आहे. तो आमचीच कुठेतरी टीम भरकटले. नाना त्यांच्यात कुठं तू येड्या तू अलग आहेस तू असा काय गडबड. तुमचे प्लेयर कुठं आहेत. अच्छा कामात आहेत का. यांची टीम एकदम प्रॉपर कामासाठी चालू झाले. भावमाल आहेत. भावमांची बॅटिंग बघण्यासारखी असते म्हणजे भावमांची बॅटिंग ही बघण्यासारखीच. मारलं जबरदस्त केला चौकार नाही. 2 धावा ना भाऊमा. 2 धावून काढा ना तुम्ही. बॉलिंग करतात ते बोरले प्रभाकर बोरले बॉलिंग करतायत. असा विषय आहे यांचा. तर यांची प्रॅक्टिस चालूच असणार आहे. तोपर्यंत आपल्या प्रत्येक टीमला भेटत जाऊया. आणि नियोजन बघा प्रत्येक तुम्ही बाउंड्री लाईनला बघताय की छोट्या छोट्या झोपड्या बांधलेल्या आहेत. तर कारण आता उन्हाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे बाउंड्री लाईनला प्रत्येक छोट्या छोट्या झोपड्या आहेत. तिथे छोटी छोटी मुलं थांबणार बाउंड्री लाईनला. बॉल वगैरे जाणार चौकार षटकार च्यावरून वाद नको व्हायला. कारण कोणाचा षटकार गेला तर चौकार भेटतो तर चौकार भेटला तर षटकार भेटतो. अशा प्रकारे वाद होतो. त्यासाठी आपल्याला ते बाउंड्री लाईनला लावलेले आहेत. शक्यच नाही नाही शक्यच नाही. आणि आता जाऊया जवळजवळ आपण जरा टीम वारी बघूया काय विषय चाललेत त्यांचे. ते विषय बघूया काय चाललेत ते विषय. ओपनिंग तर झाली पण पेढा नाही भेटलाय मला. ते पेढा बघायला लागेल मला. ते आता गलीत ना बर्फ आणताना अरे मी मनसे होता बाबा. तर मित्रांनो बघताय आपली ड्रेसिंग थोडीशी हटके केले आणि आता आपण जातोय ते म्हणजे डीजे वाल्यांकडं. कारण डीजे वाल्यांचं नियोजन बघूया काय आहे तो. कारण आपली पोरं खूप आपली मेहनत घेतात. डीजेचे स्पीकर तिकडनं उचलून इथपर्यंत आणले नाहीत. इथून म्हणजे पूर्ण त्या रोड पासून उचलून इथपर्यंत आपल्या ग्राउंडवरून पोहोचवले नाहीत. आणि यांचे चांगले जरा विषय चालू आहेत म्हणजे सामन्यामध्ये कोणताही वादविवाद होऊ नये असे विषय चाललेत त्यांचे. तर कारण हा सामना फक्त गावामध्ये खेळवला जाणार आहे. कोणता बाहेरचा नसून गावामध्ये असल्यामुळे वादविवाद होऊ नये अशा प्रकारे विषय त्यांचे सांगण्यात येत आहेत की असं नाही झालं पाहिजे. तर हे स्पीकर बाकीचे इथे डीजेचे स्पीकर इथे लागलेत आणि आपली पोरांची मेहनत बघताय तुम्ही. स्पीकर इकडनं तिकडनं उचलून घेऊन येत आहेत. बाकी बाउंड्री लाईनची लेवल बघताय तुम्ही. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं आता उन्हाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्ही कॅप बघत असाल. कॅप सुद्धा आहे. डोळ्याला गॉगल जो सेफ्टी गॉगल आहे तो सुद्धा आहे. कारण त्याच्यामुळे सूर्याचा जास्त असर असा होत नाही. त्याच्यामुळे बिंदास असं वाटतं की काय नाही जरा शांत वाटतो गॉगल आणि कॅप असल्यावरती. तर असा विषय आहे. आणि तुम्हाला मगाशीच सांगितलं जे बाउंड्री लाईनला दिसत आहेत तुम्हाला छोट्या छोट्या झोपड्या त्या आपल्या गावच्या सर्व पब्लिक म्हणजे गावची पोरं आहेत त्यांनीच केलेले आहेत. आणि स्पीकरची बघा कसे पोरं अरेंजमेंट करतायत की कोणता स्पीकर कसे लावायचे. कारण विषय असा आहे की साऊंडचा पण आवाज त्याप्रमाणे आला पाहिजे. प्रत्येक
पब्लिक पर्यंत आवाज गेला पाहिजे. बाउंड्री लाईनला प्रत्येक पोरगा असले त्याच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे, किती बॉल किती रन राहिलेत आणि जाणार ना आवाज. त्यासाठीच खूप धमाल येणार आहे. आणि ही MPLचा मारल प्रीमियर लीग ह्या चस्काचा मानकरी कोण होणार ते तुम्हाला शेवटी नक्कीच समजणार. तोपर्यंत आपला पोरांचा जल्लोष बघा. अजून काय सामने चालू नाही झालेत. बाकी उद्घाटन सोहळा, भूमिपूजन अशा प्रकारचे सर्व सोहळे पार पडलेले आहेत. आणि आता वेळ आलेली आहे ती म्हणजे सामना खेळवण्याची. आणि आता कोणाचा पहिला सामना खेळवायचा आहे ते आपण बघणार आहात. आता समजेल थोड्या वेळात आपल्याला. तर तोपर्यंत जाऊया आपल्या प्रेक्षकांपर्यंत. प्रत्येक प्रेक्षकाला आपण विचारूया की आजचं नियोजन कसं आहे ते आणि काय वाटतं त्यांना त्यांच्या टीमविषयी. तर बघूया ते कोण आहेत पहिले प्रेक्षक. तर आपण जाऊया पहिला मुंबई मंडलचे अध्यक्ष निलेश साहेब बोरले यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की आजचं नियोजन कसं आहे आणि काय वाटतं त्यांच्या टीम विषयी त्यांना. तर बघूया काय होतं. तर आजचा मारल प्रीमियर लीग हा नियोजन पोरांनी जो केला आपल्या गावच्या सर्व मुंबई टीम, गाव टीम या पोरांनी जो नियोजन केलाय तर तुम्हाला त्याविषयी काय बोलू शकता तुम्ही. मारल प्रीमियर लीगचं तसं बघायला गेलं तर खूप छान असं नियोजन केलेलं आहे या लोकांनी, सर्व आमच्या क्रिकेट प्रेमींनी. आणि जवळजवळ 1-2 महिने त्यांनी ही फुल तयारी केलेली आहे. आणि जवळजवळ आज 150-200 क्रिकेट प्रेमी इथे उपस्थित राहून आम्हाला जो गाव ग्रामस्थांना खूप आनंद क्रिकेटचा आज देणार आहे. त्याच्याबद्दल सर्व इथे आयोजकांचं, ग्रामस्थांचं, ज्यांनी या क्रिकेटसाठी सपोर्ट केलं सर्वांना आम्ही मुंबई मंडळातर्फे आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं अधिक स्वागत पण करतो. सगळ्यांना धन्यवाद. अशीच प्रीमियर लीगला सगळं सहकार्य करून ही स्पर्धा पार पाडावी असं मी सर्वांना आवाहन करतो. तर ही आपली पोरं जी मेहनत करतायत इथपर्यंत स्पीकर आणायचे, या सर्व मंडप आणायचे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगू शकता. आपल्या गावातील सर्व क्रिकेट प्रेमींचे हार्दिक स्वागत करून मुंबईपासून स्थानिकपर्यंत एवढी त्यांनी मजल मारली की आपल्या इथे आपल्या 1, 2, 3, 4 टीम अशा भरगच्च आपल्या मारल ग्रामस्थांच्या वतीने ह्या क्रिकेट प्रेमींना पडतील असं मी आश्वासन देऊन आणि ह्या आजच्या कार्यक्रमासाठी सर्व क्रिकेट प्रेमी थँक्यू सर. तर मित्रांनो फायनली तुम्हाला आपली टीम जे प्रत्येक टीमचे प्रत्येक प्लेयर दाखवणार तुम्हाला. बघा काय ग्राउंड भरलाय, ग्राउंड काय भरलाय ते तरी बघा. पब्लिक बघा, पब्लिक बघा, पूर्ण ग्राउंड भरलाय. ह्या टीमचा मला कमालच वाटतंय. खूप बाबा ग्राउंडचे प्लेयर बघा. ए बबड्या लाईनी दे ना. पब्लिक बघा, प्रत्येक टीम मध्ये मला वाटतं 16 ते 17 प्लेयर असलेच पाहिजे. प्रत्येक टीम मध्ये बहुतेक 16 ते 17 प्लेयर असलेच पाहिजे, कारण ग्राउंड एवढा कचाकच भरलेला आहे. आणि ह्या टीम मध्ये कोण विजेता होणार त्याची तुम्हाला उत्सुकता आहे आणि आम्हाला सुद्धा आहे. नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल शेवटपर्यंत की कोण होणार ह्या टीम मधला विजेता मारल प्रीमियर लीगचा. नक्कीच ते तुम्हाला बघायला भेटेल. पब्लिक बघा, म्हणजे प्रत्येक टीम मध्ये मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक टीम मध्ये 16 ते 17 प्लेयर आहेत आणि प्रत्येक प्लेयरला खेळायला भेटणार आहे ते. आणि प्रत्येक प्लेयरचा तुम्ही बॅटिंग बॉलिंगचा आनंद घ्याल. शुरू कर. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. गण गण मंगल
विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम बापदेव महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण थोड्याच वेळात टॉस देखील उडवतोय. हे फोटो काढायचा हे थांबा प्रत्येकाचा वेगवेगळा फोटो काढायचा एक एक टीमचा एक टीम जागडे यज्ञ 11चे कॅप्टन आहेत. आपल्यासाठी नाणेफेकीचा कौल देखील आहे. मात्र आपण पाहायला गेले ना तर तुम्ही प्रथम काय घ्याल? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना यज्ञला देखील आपण पाहतोय समोरच्या संघाला कितपत धावेवर रोकाल तुम्ही? कमीत कमी 30च्या ह्याच्यात आम्ही रोखण्याचा प्रयत्न नक्कीच 30 धावांवर रोखण्याचा प्रयत्न देखील असेल. आपण आपण टॉस हरलात म्हणजे याचा अर्थ होत नाही की आपण मॅच हरलात. आता समोरच्या संघाने मधने यज्ञ 11 फायटरने टॉस हरलेला आहे, टॉस जिंकलेला आणि त्यांनी सर्वप्रथम फिल्डिंग घेतलेली आहे आणि फलंदाजासाठी तुम्हाला 5 रन केलेला आहे. तर या खेळपट्टीवरती ज्याचा काही आपल्याला अनुभवही नाही, विकेट बॉलिंगला देईल की बॅटिंगला साथ देईल, तुमची काय रणनीती असेल की या मैदानावर तुम्ही किती धावा करू शकाल? असे कोणते तुमचे खेळाडू असतील हुकमी एक्के की ह्या जो 40 धावांचा टार्गेट आहे ते सहज पार करतील? आणि असे कोणते गोलंदाज असतील की ते तुमचे ह्या 40 धावांचा समजा तुम्ही टार्गेट टाकलात तर ते तुम्ही डिफेंड करू शकता? चला फिल्डिंग लावून घ्या. चला, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिलाच मॅच तर मित्रांनो फायनली टॉच सुद्धा झालेला आहे आणि यज्ञ 11 हा संघ टॉच विनर झालेला आहे आणि त्यांनी फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा नियोजन घेतलेलं आहे आणि त्यांचे तुम्ही मनोगत सुद्धा ऐकलात की किती रनावर त्यांना रोखणार आहेत, मी किती रन करणार आहेत, अशा प्रकारे सुद्धा त्यांचा विषय झालेला आहे. ते तुम्ही बघितलं असाल. तर नक्कीच आता मॅचला सुरुवात होणार आहे आणि आपण जाऊया ते म्हणजे आपले विकेट म्हणजे पिच, जे पिच आहे ते दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहे आणि जे पोरांनी मेहनत केले हे पिच बनवण्यासाठी ते तुम्हाला नक्कीच जे आपले पिच बनवण्यासाठी जे मेहनत पोरं करत होती त्या पोरांना आपण विचारू आणि तुम्हाला पिच दाखवतो. पिचला पण काय जास्त दिवस नाही झालेत बनवून, पिच अजून सुद्धा ओळी दिसते थोडीफार, कारण पायांचे निशाण आहे तिथे. अशा प्रकारे ही पिच आहे आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 असा हा नाव सुद्धा टाकलेला आहे आणि पाहण्याचं नियोजन केलेला होता पण ते अजून सुद्धा उचलण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे. तर तेही नक्कीच आता चालू आहे काम आणि असा आपला पिच बघताय. आंबटकर जरा लोणचा टाकून सुविधा आहे लोणच्याची खाल तो अंडा नको मागवा. श्रीखंड ताक दही वगैरे कोण खाणार असेल त्याला नमक डाले का नमक डाले काय नाही पाणी सर्वेश सचिन कपटकर यांच्याकडून सर्वेश फायटर या सर्व गोलंदाजांना देखील सुवर्ण संधी चला अथर्व जाधवसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. किशोरला जर षटकार मारलात ना तर प्रत्येक षटकाराला तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अजिंक्य जागडे यांची
बघताय तुम्ही महिला मंडळचा सुद्धा फोटोशूट झालेला आहे आणि खूप भारी असे फोटोशूट केलेलं आहे त्यांचा पण. पब्लिक बघा किती आहे. डीजेचा जोर तर जोरातच आहे आणि त्याच प्रकारे पब्लिक पण जाम आहे. थांबा एक मिनिट. तर मित्रांनो जवळजवळ 1:30 वाजला आहे आणि जेवण सुद्धा झालेलं आहे इकडे. तर मला दाखव पब्लिक कुठे बसला जेवायला. पब्लिक जेवायला बसलाय तो म्हणजे इकडे. अशा प्रकारे जेवणाची सुरुवात झाली इथे. भात वाढतंय आणि इकडे महिला मंडळ आहेत. बाकी इकडं श्रवण 11ची टीम पहिली जेवण्यासाठी आले. तर टीम वारी जेवायला बोलवलेली आहे सर्वांना असं. आणि छोटी कंपनी आहे त्यांना अगोदरच, छोटा पब्लिक आहे त्यांना अगोदर बोलवली आहे. बाकी पहिली टीम आली ती श्रवण 11 जेवणासाठी आणि महिला मंडळाला बोलवलेली आहे. अरे तिकडे डीजे ए गडबड करू नका, जिथं जागा भेटेल तिथं बसून घ्या. बाबू बस खाली बस, जास्त गडबड करायची नाही जिथं भेट. तर मित्रांनो फायनली आपला निर्णय कळवा. जेवल्यानंतर विश्रांती केल्यानंतर आता आमचा राऊंड लागलाय. तर आमने सामने आहो किशोर आणि आमची टीम हर्ष 11 आणि कोण आहे सर्वेश फायटर. तर दोन्ही पण टीम आमने सामने आले. आता ही मॅच झाल्यानंतर आमची चालू होणार आहे. बघूया आता काय होतंय. 2 तर मॅच आम्ही हारलेला आता आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये काय होतंय ते बघूया. तर चला बघूया मॅच नंतर काय होतंय ते. आपल्याकडे देखील वेळ नाहीये, घाई करायची आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही हरलोय. आम्ही काय नाही करू शकत. तर बघूया आता 2 मॅच आहेत चालू. फायनलला कोण जातोय, फायनल कोण मारतोय थोड्या वेळा समजेल तुम्हाला. आपण हरलात काय बोलू शकतोस तू? काहीच नाही बोलू शकत. तो कोणच नाही आमच्या टीम मधला, काहीच नाही कोण बोलू शकत कारण आम्ही हरलो, गेलो बाहेर. तर आता बघू कोण येते फायनलला. आम्ही आता झोपलो. आता आम्हाला ना चिपट करायला लागली माझ्या डोळ्यावर. आता फक्त आम्ही मॅच बघणार. तर तरी पण बघूया. मॅच तर जोरात रंगले आणि काळोख पण होत चाललाय. सर्व फिल्डर तर आमचेच आहेत. हा एक्स्ट्रा फिल्डर आहे जो इथं बसलाय, तो हा एक्स्ट्रा फिल्डर दिलेला आहे. तरी पण बघूया आता कोण जिंकतंय ते. अरे वा फायनली टॉच विन होणार आहे. आता बघूया टॉच विन कोण होतं आणि फायनल या महाराष्ट्र प्रीमियर लीगचा विजेता कोण होणार ते बघायला भेटणार आहे आता आपल्याला. आणि टॉच विन होणार आहे मॅच. तर बघूया कोण होतंय महाराष्ट्र प्रीमियर लीगचा फायनल मॅच विजेता. सर्विस लागे चालू केलं सांग काय तू. तू बोलते ना आधी जाऊ नका जवळ. बरोबर. टॉस जाऊ नका आधी. जो टॉस जिंकते तो विन फायनल. कोण विचारा कोण बोलणार आहे दोघांमध्ये? तू मागणार आहेस? माझ्यावर उड्या मारू नका. सर्विल बॉईज महाराष्ट्र प्रीमियर लीगचा विजेता. शर्विल बॉईज महाराष्ट्र प्रीमियर लीगचा विजेता झालेला आहे. आणि जल्लोष बघताय तुम्ही, जल्लोष. तर विजय तुम्ही जल्लोष बघताय. तर मित्रांनो ही फायनल शेवटी शर्विल बॉईजच्या साईडने निकाल लागलेला आहे आणि शर्विल बॉईज विजेते झालेला आहे महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पूर्व पहिला
आणि ह्या पहिल्या पूर्वचा विजेता झालाय तो म्हणजे शर्विल बॉईज. तर खूप धमाल आली. पण पुढच्या वर्षी जी ट्रॉफी आहे ना ती कोण आमच्याकडे देणार. नक्कीच नक्कीच या पुढच्या वर्षी टीम चेंज होणार आहे आपली. हा आणि ह्या जो आज आमच्यात नको. निकाल लागलाय शर्विल बॉईज तर नक्कीच ऋषी उद्यापासूनच तयारीला लागणार पुढच्या वर्षाच्या MPL साठी. तर बघूया आता ट्रॉफीचा. घ्या काय होतंय घ्या सोबत उभा राहा. हा मग ती त्याला द्या सांगू. अजू सोडव. हम्म. पैसे 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 जातील ना. फोटो घेतोय मी त्यातनाच. आणि सर्व प्रथम क्रमांक श्री बापले क्रिकेट संघ. हा द्वितीय क्रमांक नयन दत्ताराम खोपटकर यांच्याकडून स्वयं हॉटेलचे मालिक यांच्याकडून रोख रक्कम 3,000चा पारितोषिक इथे आलं होतं द्वितीय क्रमांकासाठी. त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं मानकरी श्री बापदेव क्रिकेट संघ मारळ MPL मारळ प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले. या पर्व पहिल्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजे सर्वेश शर्विल बॉईज संघ. हितेश दत्ताराम खोपटकर यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये प्रथम पारितोषिक. गणपती बाप्पा जाऊ दे जाऊ दे साईडने जाऊ दे. सचिन इकडे घे. आम्ही दोघात आणला इकडे एवढा. या लवकर पाठवा. हे चौघ आदिवासी वाटलं होतं त्याची. गेला कसा खड्ड्यात ना. तू थांब ना तिथं. सांगा नाही बाटी. अरे कासरा केदा अरे त्या नाण्याचा काट. थांब ना बोललो. अरे त्या समोर येऊ दे. समोर येऊ दे ना. तू एवढा काय पलतस लगेच. मागे थांबणार ना मी. सोबत चाला हो. सोबत जाईन कसा. जाईल बरोबर घे. तुम्ही फोन फोन पुढं. दाबू नको नाण्या. आम्ही क्रॉस जाऊ. आता क्रॉसच जायला लागणार. क्रॉस झाला की थांबू इकडे. तर मित्रांनो मेन गोष्ट तर तुम्हाला सांगायचीच राहिली. मॅच खेळणे आणि खेळवणे हे तर तुम्हाला दिसतोच. पण त्याच्या अगोदरची मेहनत आणि जी नंतरची मेहनत आहे ना त्यात लय हालत खराब होते. कारण आता एवढ्या आमच्या ग्राउंडवरून DJचे जे स्पीकर होते ते, बाकी जेवणासाठी नेलेलं सामान, साहित्य, मंडपाचं साहित्य, हे सर्व जे आणणं एवढं कठीण झालं आहे ना ह्या काळोखातून. कारण ह्या साईडला लाईटीचं प्रमाण तर नाहीच आहे. लाईटीचा तर प्रॉब्लेमच इकडे आहे. कारण ही शेती पडते ह्या साईडला, त्याच्यामुळे लाईट नाही आहे इकडे. तर मोबाईलच्या टॉर्चवर एवढं घेऊन यायचं आहे. तुम्ही बघताय मेहनत, बघताय पोरांची मेहनत बघा. पोरांची टोपं आणणे पासून मोठी मोठी टोपं, म्हणजे एवढ्या आपण जे आपल्या गावातली जेवढी पब्लिक आली होती ह्या मॅचसाठी, तर तेवढ्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्थासुद्धा होती. तुम्ही बघितलीच असाल अगोदर. तर ती सर्व झाल्यानंतर जे सामान घेऊन, कारण दिवसभर एवढ्या उन्हामध्ये आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा गरमीमधनं पोरं एवढी खेळली होती, थकली होती, तरीसुद्धा पोरं जाताना सुद्धा
जाताना घरी जाताना सुद्धा मेहनत करूनच जात आहेत, कारण तेवढं आणलेलं सामान ते वापस घेऊन जाणे जरूर आहे. तर चला, तर मित्रांनो फायनली महाराष्ट्र प्रीमियर लीग पूर्व पहिले ह्या वर्षीच्या मॅचेस म्हणजे क्रिकेटचे सामने हे झालेले आहेत. आणि ह्या वर्षीचा विजेता आहे तो शर्विल बॉईज. खूप धमाल आली, सकाळपासून पोरांनी खूप धमाल केली, एन्जॉय केली. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि आपल्याला तुम्हाला काय वाटलं ह्या मॅचविषयी आणि ह्या मॅचविषयी तुम्हाला काय वाटलं ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करून सांगा की काय झालं ते. तर चला भेटू अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. तर आपली व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. तर चला, बाय बाय.